नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आजचा व्हिडिओ घेऊन आलोय आपल्या सगळ्या मेहनत जे हार्डवर्क करताय त्यांच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो। तर मित्रांनो बघा, जीवनात भरपूर संघर्ष करायला लागतो आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही मित्रांनो। आपली जर आपल्याला लाईफ सुधारायची, आपल्या घरच्यांचे स्वप्न जर पूर्ण करायचे, आपल्या आसपासच्या लोकांना जर आपल्या गर्वाने बघायचं, जर आपल्याकडे गर्वाने जर बघवायचं असेल तर यासाठी भरपूर गोष्टी आहेत, त्या आपल्याला कराव्याच लागतील। त्याच्यासाठी सातत्य, संघर्ष आणि त्याग ह्या तीन गोष्टी लय महत्त्वाच्या आहे, खूप महत्त्वाच्या आहे मित्रांनो। तर मित्रांनो एवढं मी सांगेल, जास्त नाही सांगणार, जास्त नाही बोलणार मित्रांनो, कारण की आता भरपूर काही बिझी शेड्यूल झालं माझं। आता बघा, नाईट करून आलो, आता जस्ट नाईट करून आलो, सकाळी ग्राउंडला गेलो, ग्राउंडवरून आलो आणि थोडासा मी रेस्ट केला। आता दुपारी उठलो, आंघोळ वगैरे केली नाही अजून, पण मग नाश्ता वगैरे केला आणि व्हिडिओ बनवायला घेतला। बोललो आज यूट्यूबला व्हिडिओ चांगला सोडू, आपल्या मित्रांना मोटिवेट ठेवणं हे माझं काम आहे आणि जोपर्यंत माझ्यात दम आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहणार मित्रांनो। एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला मी मोटिवेट करत राहणार। भले कोण हेटर्स आहे ते मला शिव्या देतात का, बोलतात तू डिमोटिवेट करतो मोटिवेट करण्यापेक्षा, पण मला त्यांच्याशी काही घेणं नाही। माझ्या व्हिडिओतून एक जरी मित्र, एक जरी मैत्रीण माझी मोटिवेट होत असेल तर मी ते व्हिडिओ त्यांच्यासाठी मी रेग्युलर सोडणार, म्हणजे सोडणारच। तर मित्रांनो मी आज सांगेल तुम्हाला का थंडी वाढली आहे, थंडीमध्ये जरा माणसाला कंटाळाच येतो उठायला, पण मित्रांनो तो कंटाळा आपण थोडेच दिवस करायचा आहे आपल्याला। नंतर एकदा पोस्टिंग भेटली, आपलं जे गोल्स आहे ते अचीव झाल्यावर ते आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला एक छानशी नोकरी करायची आहे किंवा जे आपलं बिझनेसेस आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहे, स्पोर्ट्समध्ये पुढे जाणं, तर तेच करायचं आहे आपल्याला। त्याच्यामुळे आजची मेहनत उद्याचं यश आहे हे विसरू नका मित्रांनो। आणि त्यानंतर सांगतोय तुम्हाला मित्रांनो, सकाळी ग्राउंडला जे पण जात असाल त्यांनी काळजीपूर्वक जा, सकाळी स्ट्रेचिंग करा, चांगली स्ट्रेचिंग केल्यानंतरच, वॉर्मअप केल्यानंतरच तुम्ही ग्राउंड करा आणि आल्यावर नंतर पण कूल डाऊन चांगलं करा, स्ट्रेचिंग करा, त्याच्याने तुम्हाला इंजरी नाही होणार। आणि मित्रांनो सगळ्यांना हात जोडून अशी नम्र विनंती आहे का जितकं पण मातीवर होईल ना तितकंच पाळा। रोडवर थोडेसे पाय इंजरीज व्हायचे काम आहे आणि पाय जर इंजर झाला मित्रांनो तर भरपूर लवकर आपली पायाची इंजरी लवकर नीट नव्हती, एवढं लक्षात ठेवा। तुमचं आपलं मागच्या भरतीत सिलेक्शन नाही झालं, आता पुढच्या भरतीत ते असं नको व्हायला। समजा तुमचं पेपर चांगला झाला आणि ग्राउंडला जर मार्क तुम्ही कट ऑफ मध्ये नाही बसले तर त्यात आपला तोटा आहे। तर त्याच्यामुळे मित्रांनो प्लीज तुम्हाला सांगतोय, कमी पाळा, क्वालिटी पाळा, शेड्यूलनुसार पाळा, लॉंग थोडंसं कमी पाळा, एंडुरन्स रन थोडासा हप्त्यातून एकदा दोनदाच करा फक्त। पण मित्रांनो स्प्रिंट झाले, त्याच्यानंतरून तुम्हाला सांगतो स्प्रिंट झाले, 1 किलोमीटरचं स्प्रिंट, 400 मीटरचं स्प्रिंट, 800 मीटरचं स्प्रिंट, याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा। नक्कीच मित्रांनो याचा तुम्हाला फायदा होईल, ग्राउंड आपलं चांगलं होणार। आणि मित्रांनो कमीत कमी 6 घंटे तरी आपल्या अभ्यासाला द्या, तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे। जानेवारी फेब्रुवारीमध्ये 100% GR पडणार, 9000ची भरती येत आहे, तर त्याच्या तयारीत राहा मित्रांनो तुम्ही। आणि मित्रांनो माझ्या व्हिडिओला बघत राहा, थोडं सहकार्य करा। तुम्हाला आणि मला सोबतच वर्दीमध्ये आपल्याला दोघांना एकमेकांना बघायचं आहे सगळ्यांना, तर हीच नम्र विनंती आहे आपल्याला। काळजी घ्या, हसत राहा, मोटिवेट राहा आणि मेहनत करत राहा।